राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युती आघाडीच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। पक्षाच्या विद्यमान युती प्रदेशाध्यक्षा संध्या सुनवणे यांच्या जागी आता निर्मला नवले यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले। निर्मला नवले यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावचे सरपंच पद भूषविले। स्थानिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागात त्यांनी तरुण आणि महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले। त्यांच्या या कार्याची आणि पक्ष संघटनेतील सक्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर युती प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे। या नवीन नियुक्तीमुळे पक्षाच्या युती आघाडीला अधिक ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात राज्यातील तरुणींचे प्रश्न आक्रमकपणे मांडले जातील असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आलाय। उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या निर्मला शुभम नवले यांनी 2021 मध्ये वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश करत एक वेगळा ठसा उमटवला। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या कारेगावच्या सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलाय। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर त्यांनी ग्रामविकासाचा एक नवा पॅटर्न तयार केलाय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।